नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत शिळपाटा परिसरामध्ये। शिळपाटाभर परिसरामध्ये गेले 4 तासापासून आपल्याला वाहतूक कोंडी ठप्प झालेली आहे। पण ह्या वाहतूक कोंडीमध्ये माझ्या पाठीमागे जर आपण बघाल तर ह्या अँब्युलन्स आपल्याला गेले 3 तासापासून वाहतूक कोंडीमध्ये आपल्याला हे अँब्युलन्स आपल्याला अडकून पडलेले बघायला मिळत आहे। त्यामुळे या अँब्युलन्स मध्ये असणारा पेशंट याचा जीव आपल्याला कुठेतरी टांगणीला लागलेला बघायला मिळतोय। गेले 4 तासापासून ही संपूर्ण वाहतूक कोंडी आपल्याला दूरवर जर आपण बघितलं तर वाहतूक कोंडी ठप्प झालेले बघायला मिळते। पण मात्र हा प्रश्न उभा राहतो, या ठिकाणी कुठलाही आपल्याला अधिकारी बघायला मिळत नाहीये। वाहतुकीचे रस्त्याच्या कडेला असणारे अधिकारी आपल्याला बघायला मिळत नाही। त्यामुळं आपल्याला ज्या अँब्युलन्स मध्ये आपल्याला जो पेशंट बघायला मिळतोय त्या पेशंटचा जीव कुठेतरी आपल्याला टांगलेला लागलेला बघायला मिळतोय। आपल्याला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आपल्याला ही अँब्युलन्स आहे। आपल्याला गेले 4 तासापासून ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी ही अँब्युलन्स प्रयत्न करते, मात्र आतमधल्या पेशंटचा जीव आपल्याला टांगलेला लागलेला बघायला मिळतोय। त्यामुळं वाहतूक कोंडी आपल्याला कुठेतरी ऐरणीवर राहिलेली बघायला मिळते। आपण हे क्षणचित्र आपण बघू शकतो। हे अँब्युलन्स मध्ये आपल्याला जो पेशंट आहे पेशंट बघायला मिळतोय, त्या पेशंटचा जीव मात्र आपल्याला टांगलीला लागलेला बघायला मिळतोय। दूरवर लागलेल्या भल्या मोठ्या रांगा आणि सदृश्य परिस्थिती। आणि आज आपण बघू शकतो माझ्यावर बंदूक जोडलेले आहेत। बंदूक किती तासापासून आपण तास झालेला, मला 3 तास झाला इकडेच आहे। मी 3 तास पासून इकडेच आहे। अँब्युलन्स पण माझा पाठीच आहे। 3 तास पर्यंत आम्ही फसलेलाच आहे। आपण बघतोय गेले 3 तासापासून 4 तासापासून ही वाहतूक कोंडी ठप्प आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो एकही पोलीस अधिकारी, ट्रॅफिकचा कुठलाही अधिकारी मिळत नाही। त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतोय की अँब्युलन्स मधला आपण बघाल की अँब्युलन्स मधली ही वस्तुस्थिती आपण सदृश्य परिस्थिती आपल्याला बघायला मिळतोय। जो अँब्युलन्स मध्ये आपल्याला पेशंट आहे त्याचा सुद्धा जीव आपल्याला टांगलेला लागलेला बघायला मिळतोय। त्यामुळे सदृश्य परिस्थिती निर्माण होते। जर अशा प्रकारच्या जर ट्रॅफिक समस्या होत असतील तर या ठिकाणी अधिकारी वर्ग असणं गरजेचं आहे। पण गेले 3 तासापासून 4 तासापासून मात्र ही अँब्युलन्स आहे ती आपल्याला ट्रॅफिक मध्ये ठप्प झालेली आहे। त्यामुळं आतमधला स्पेशल आहे त्याचा जीव मात्र कुठंतरी टांगणीला लागलेला बघायला मिळतोय। कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, शिळफाटा।